नमस्कार, माझं नाव आहे साक्षी कदम आणि मी मराठी माझ्यासाठी काय आहे या विषयावर एक स्वलिखित कविता सादर करीत आहे. मराठी माझ्यासाठी काय आहे? हा प्रश्न मला कधी पडलाच नाही. मराठी माझ्यासाठी काय आहे हा प्रश्न मला कधी पडलाच नाही, कारण गर्भाशयात जोडलेल्या नाळेने तो कधी जाणवूच दिला नाही. मराठी माझ्यासाठी काय आहे हा प्रश्न मला कधी पडलाच नाही, कारण गर्भाशयात जोडलेल्या नाळेने तो कधी जाणवूच दिला नाही. पण सहज विचार केला तर काय आहे मराठी? ही मराठी नाही. हे मराठी नाही. हा मराठी वळावी तशी वळणारी मराठी मातृभाषा आहे माझ्यासाठी. संतांच्या बोधाने सजलेली, परंपरेने जपलेली, लावणीत ठेका धरणारी तिसरी घंटा होतात सुमधुर भासणारी. संतांच्या बोधाने सजलेली, परंपरेने जपलेली, लावणीत ठेका धरणारी तिसरी घंटा होताच सुमधुर भासणारी मराठी. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये, मावळ्यांच्या रक्तामध्ये, बहिणाबाईंच्या कवितांमध्ये, ढसाळांच्या लेखणीमध्ये स्वतंत्र जाणवणारी मराठी अभिमान आहे माझ्यासाठी. पुणेरी टोमणा, कोल्हापुरी झटका, सातारी फटका, विदर्भी चटका, कोकणी शिमगा, भैयाचा हमरेका, अन्नाचा तुमरेका झालेली मराठी. बोधात्मक ओव्यांपासून ते क्रोधात्मक शिव्यांपर्यंत सर्व काही असलेली. बोधात्मक ओव्यांपासून ते क्रोधात्मक शिव्यांपर्यंत सर्व काही असलेली, विशिष्ट एकच चव नसलेली माझी मराठी विविधतेने नटलेली आहे माझ्यासाठी. महाराष्ट्रावर आक्रमण झाली. महाराष्ट्रावर आक्रमण झाली, परकीयांनी सत्ता स्थापन केली, स्वकीयांनी ती उलथून लावली. बोलीभाषा आली, बोलीभाषा गेली, चव मात्र मागे रेंगाळली. बोलीभाषा एकत्र झाली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवीन बोलीभाषा उदयास आली. बोलीभाषांच्या या मिश्रणात मराठीची मात्र चंगळ झाली. नवीन शब्दांनी समृद्ध झाली, साता समुद्र पार पोहोचली, जगाच्या कौतुकास पात्र झाली. आणि युगांचा इतिहास असलेली आपली मराठी उशिरा का होईना पण अभिजात झाली. अशी आपली सर्वांना आपलंसं करणारी मराठी महाराष्ट्राचा मान आहे माझ्यासाठी. धन्यवाद.